रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपला वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, घरगुती नुकसे, तोडगे अशी माहिती आपल्या चॅनलवर पोहोचवली जाते. तर अजून आपण वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा. एखाद्याच्या कामी जर हा व्हिडिओ जर आला तेवढंच आपल्याला काहीतरी सत्कर्म करण्याचं फळ मिळेल, म्हणून हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, गरजूपर्यंत शेअर करा. बघा, मी तुम्हाला आज एक घरगुती साधा, सोपा, सरळ, एकदम जबरदस्त असा उपाय सांगत आहे. तुमचा वेळ मी अजिबातही घेत नाहीये. तर बघा, एखाद्याला पॅरालिसिस झाला किंवा लकवा गेलेला, आपण म्हणतो लकवा होणे, तोंड वाकडं होणे, एका हातापायाला जीव नसणे, तोंड वाकडं, हातपाय वाकडे होणे किंवा नाही का, तर तोंड वाकडं झालं, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा एक उपाय सांगतोय. अगदी सरळ, एकदम साधा, सोपा, सरळ, कुणालाही करता येण्याजोगा उपाय. पैसे द्यायची गरज नाहीये. फक्त हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय कमीत कमी 1 महिन्यापर्यंत करा, कायमस्वरूपी केला तरी चालेल. तर एकदम जबरदस्त, साधा, सोपा आणि सरळ उपाय. बघा, त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? उडदाची सोलीव डाळ. इथे मी तुम्हाला दाखवतो. उडदाची सोलीव डाळ घ्यायची. बघा, याची रेसिपी अगदी मी सांगतो अशीच करा. मी सांगितलं अशी जर केली तर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट येणार आहे माय बापो. म्हणून मी सांगतो असाच उपाय करा. तुम्हाला जर रिझल्ट पाहिजे असेल तर काय करायचंय? उडदाची जी डाळ आहे ती रात्री पाण्यामध्ये भिजू घालायची आहे. पाण्यामध्ये भिजू घालायची. कच्ची डाळ, सोलीव डाळ. मी तुम्हाला इथं डाळ दाखवतो. ही जी सोलीव डाळ आहे ही रात्री पाण्यामध्ये भिजत घालायची. सकाळी तिचं पाणी काढून टाकायचंय आणि ती पाट्यावर चांगली वाटून घ्यायची. लक्षपूर्वक ऐका, मिक्सर मध्ये दळू नका. तर ही पाटा असतो, पाट्यावर किंवा खलबद्यामध्ये कुटा, किंवा शक्यतो पाट्यावरच वाटावी. वरवटा आणि पाटा, तर पाट्यावर ही चांगली वाटून घ्यावी. चांगली वाटून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकावं, मिऱ्या टाकाव्यात. बघा, त्याच्यामध्ये मीठ टाकावं, मिऱ्या टाकाव्या, हिंग टाकावं, मिरची पावडर टाकावी, आले आणि लसूण टाकायचं आहे. बघा, त्याच्यामध्ये तुम्ही डाळ वाटताना सुद्धा हे वाटू शकता. त्याच्यामध्ये काय करायचंय? मीठ, मिरे, आलं, लसूण, हिंग आणि मिरची पावडर हे घेऊन चांगलं बारीक वाटून घ्यायचंय. त्या डाळीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अखंड थोडासा ओवा टाकायचा आहे. आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये ह्या वस्तू सर्व मिळून जातात. तर थोडासा ओवा टाकायचा आहे. ओवा टाकून त्याचे वडे करायचे आहेत. ह्या वड्याचं नाव आहे मेंदू वडा. सर्वांना माहित आहे. तर असा हा मेंदू वडा काढायचा आहे. हा तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये किंवा कारळे खुरसण्याच्या तेलामध्ये तळायचे आहे. ती बघा, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला हे तेल मिळतंय, तुम्ही ते आणू शकता. तर फक्त 2 तेलामध्ये तुम्ही हे वडे तळून खायचे आहे. त्यासाठी लागणारे कारळे खुरसणी किंवा शेंगदाणा प्युअर तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे वडे करायचे आहे. ती बघा, त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकायची आहे. बघा, पुन्हा एकदा सांगतो. त्यामध्ये मीठ टाकायचे, मिरे टाकायची, मिरची टाकायची, हिंग, आले, लसूण, जिरे, कोथिंबीर बारीक वाटून त्या वाटलेल्या डाळीत मिळवावे व थोडा अखंड ओवा मिळवावा. वडे करावे. ते तेलात तळून ते तेलामध्ये तळायचे आहे. त्याने रोज गरम गरम नाश्त्याला तुम्हाला हे वडे त्या पेशंटला खायला द्यायचे आहे. ती काय करा? रोज हे वडे करा गरम गरम आणि सकाळी याचा नाश्ता द्या. नाश्ता झाल्याच्या नंतर 2-3 तासांनी त्याला जेवण द्या. हा एकदम साधा, सोपा उपाय आहे. अजून एक मोहरीचं तेल. मोहरीच्या तेलामध्ये निरगुडीचा पाला टाका. निरगुडीचा पाला, करंजाचा पाला, एरंडाचा पाला टाका आणि चांगला त्याच्यामध्ये थोडी अर्जुन सादडा म्हणतो आमच्याकडे, अर्जुन म्हणतात. अर्जुन वृक्षाची थोडी साल टाका आणि चांगले असे मंद आचेवर ठेवून शेकून त्याचा अर्क, या वनस्पतींचा अर्क त्या तेलामध्ये उतरवा आणि तेलामध्ये उतरलेला अर्क गाळून घ्या. आणि तो पॅरालिसिसच्या पेशंटला मालिशसाठी त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. बघा, हा जो तेल मी सांगितला, हा तेल बनवून तुम्ही त्याच्या मालिशसाठी वापरा आणि सकाळी सकाळी गरम गरम उडदाचे वडे, मेंदू वडे त्याला खाऊ घाला. सांगितली अशी रेसिपी करायची आहे. तुम्हाला काय करायचंय? उडदाची डाळ भिजू घाला. सकाळी उठून ती पाट्यावर वाटा. तिच्यामध्ये आला, लसूण, कोथिंबीर, मीठ, मिरे,
मिरची पावडर हे सगळं ऍड करा, त्याचे वडे बनवा, शेंगदाणा किंवा कारळ्याच्या तेलामध्ये तळा आणि सकाळी सकाळी गरम गरम त्या पेशंटला 1 महिन्यापर्यंत खाऊ घाला. कायमस्वरूपी जरी सकाळी गरम गरम नाश्त्याला दिले तरी चालतील. त्याचं वाकडं झालेलं तोंड पूर्णपणे सरळ होऊन जाईल. त्याला पॅरालिसिसचा आजार जर असेल तर पूर्णपणे बरा होऊन जाईल. ह्या मेंदू वड्याचा उपयोग मी आपल्याला सांगितलेला आहे. हा पॅरालिसिस नाही बरा करत, तर बघा याचे अजून मी तुम्हाला इथं उपाय सांगतो, लक्षपूर्वक ऐका. तर त्यासाठी काय करायचंय बघा, अखंड ओवा मिळवावा, वडे करावे व ते तेलात तळून दररोज गरम गरम खावे. म्हणजे अर्धात वायू, तोंड वाकडे होणे, अरुची, दुर्बलता, क्षयरोग, लकवा, पक्षपात, अन्नद्रव, शूल व इतर वातरोग दूर होतात. हे वडे अति धातुवर्धक, अति बलवर्धक यानी शक्ती पॉवर येणार असून नपुसंकत्व दूर करणारे आहेत. तर बघा हे वडे जर खाल्ले तर तुमचे वातरोग पण पूर्णपणे बरे होतील. तुम्हाला अशक्तपणा असेल, थकवा असेल, चक्कर येत असेल, ते थकवा, चक्कर, अशक्तपणा हे सगळं निघून जाईल. बघा मी सांगितलं अशा प्रमाणे तुम्ही वडे करून जर सकाळी सकाळी गरम गरम नाश्त्याला खाल्ले तर बघा नपुसंकत्व, तुम्हाला नपुसंकत्व आलेले, शारीरिक कमजोरी आलेली आहे, शारीरिक कमजोरी निघून जाईल, नपुसंकत्व निघून जाईल. तुम्हाला शक्ती, टॉनिक, पॉवर आणि एनर्जी येईल. कुठल्याही प्रकारचा वात असेल तर वात निघून जाईल. त्याचप्रमाणे तुमचा पॅरालिसिस, लकवा पूर्णपणे बरा होईल. बघा किती साधा, सोपा आणि सरळ उपाय आहे. केवळ आपल्या घरामध्ये असणारी उडदाची डाळ आपण तिची अशा प्रकारे यूज केल्यानंतर आपल्याला होणारे एवढे फायदे मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगितलेले आहेत. असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला उद्या भेटू आपण नवीन माहिती, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान.